कहाणी आहे चाकूर तालुक्यातील. अशी काही गावं आहेत, या गावातून एकसुद्धा बस तालुक्याच्या ठिकाणी जात नाही. तालुक्याला जाण्यासाठी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करावा लागतो. समजा पंचायत समितीला जायचं आहे तरी पण, सरकारी दवाखान्यात जायचं आहे तरी पण, शाळेत जायचं आहे तरी पण, सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या नळीगोळावर वस्तू खरेदी करायची असेल किंवा जनावरांच्या बाजारानिमित्त जनावर घेऊन जायचे असतील तरीही आम्हाला बस इथे उपलब्धच नाही आहे. आणि आम्ही या 3-4 गावची लोकं कधीही बसनं तहसीलला आणि पंचायत समितीला जात नाहीत, कारण आमच्याकडं रोडही नाही आणि जाण्यासाठी बसही नाही. कारण बऱ्याच गोष्टी शुद्ध शब्दामध्ये, इंग्रजीमध्ये किंवा संस्कृत शब्दामध्ये वापरून सांगण्याचं आम्हाला जमतही नाही. आणि कारण आम्ही खेड्यातले आहेत आणि खेडं म्हटलं की असे रोड असतात, रोडात खड्डे असतात आणि इथं बस नाही. माझा प्रश्न आहे, या सुगाव, मुरुंबी, देवंगावाडी, देवंगा, मुरुंबी तिथल्या लोकांना, तुम्ही या गोष्टीला कधी विरोधही करत नाही, कधी मागणी करत नाही की रोड असावा किंवा एखादी बस कमीत कमी जिल्ह्याच्या ठिकाणाहून यावी आणि तालुक्याच्या ठिकाणी जावी, हा तुमचा मनोदय असावा, पण तुम्ही ह्याची मागणी करत नाही. त्यामुळं अशा अडचणी ह्या आपल्याच आहेत आणि आपण निर्माण केलेल्या अडचणी आहेत. एक रोड जड नाही, त्यात तुमच्या गावातून एक बस तालुक्याच्या ठिकाणी जात नाही, याच्यापेक्षा दुर्दैव नव्हतं काही. आता मतदानाला किंवा मतदान मागायला लोक येतील, मतदान तुम्ही कराल, ते लोक जातील, ते स्वतःचे पेट्रोल पंप टाकतील किंवा ते मोठे होतील. पण दुर्दैव आपलं असंच असेल, असा रोडनंच आपला प्रवास करायचा आहे, पण इथं बस येणार नाही आणि त्या बसनं तुम्ही कधीही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाणार नाही. तालुक्याला जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच वाहनाचा उपयोग करावा लागेल. त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की बाबा एखादी तरी बस मुरुंबी, सुगाव, देवंगा, देवंगावाडी इथून पंचायत समितीला जाण्यापुरती किंवा तहसीलला जाण्यापुरती एखादी बसची सुविधा करावी, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तालुका पाहण्याची संधी मिळाली. AIच्या जगामध्ये आम्हाला एक साधी बस नाही आहे, ती बस आम्हाला तालुक्यापर्यंत घेऊन जाऊ शकते किंवा पंचायत समितीला घेऊन जाऊ शकते. तर अडचणी झाल्या. दुसरी गोष्ट अडचणीची अशी आहे की बाबा इथल्या लोकांनी शाळेत जायचं कसं मुलांनी, बसने जायचं का वैयक्तिक जायचं, हा बी प्रश्न. म्हणजे प्रश्न खूपच आहे. पण मूळ प्रश्न अगोदर कमीत कमी एवढा रोड तर नीट करू द्या. त्या रोडचा उपयोग आमच्या आयुष्यामध्ये आमच्या लोकांना होतो आणि लोक तालुक्यापर्यंत जातील आणि तालुक्यातल्या पंचायत समिती आणि जे काय तहसील कार्यालय आहे कमीत कमी ते तर होतील. त्यामुळे लोकांना विनंती आहे की रोडचं आम्हाला प्राप्त करून द्यावं.